नमस्कार. या ठिकाणी मी दुधावरची साय घेतलेली आहे. डबा भरून ही 1 आठवड्याची साय तयार झालेली आहे. आता ही आपल्याला ज्यूसचं जे भांडं असतं, मिक्सरचं ज्यूस तयार करायचं जे सर्वात मोठं भांडं असतं, त्या भांड्यामध्ये ती आपल्याला टाकायची आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढी आपण साय घेतलेली आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपण मिक्सरला फिरवल्यानंतर त्यामध्ये कसा लोणी तयार झालेला आहे. असं वर आपल्याला लोणीसारखं दिसत असतं. त्यानंतर आता आपण हे एका कढईमध्ये काढून घेऊया. ही साय जी होती ती गाईच्या दुधावरची होती, त्यामुळे ती पिवळसर दिसत आहे. आणि यातील जे वरवर आपल्याला जे लोणी दिसत आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते असं आपल्याला त्याच्यातलं जे आपण पाणी टाकलं होतं ते असं आपल्याला थोडंसंच हलक्या हाताने दाबून काढून घ्यायचं आहे. असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण ते ताटात काढून घेणार आहोत. आपण ही साय जी आहे ती जी आपण रई असते आपल्याकडे, म्हणजे आपण जे वरण तयार करतो तर ती रई जी आहे त्याच्या साहाय्याने देखील आपण असं लोणी तयार करू शकतो. पण त्याच्याने थोडासा जास्त वेळ लागत असो, मिक्सरने पटकन होत असते. तर असं लोणी आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि हे लोणी आपल्याला 3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायचे आहे. जोपर्यंत त्यातील स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला तो लोण्याचा गोळा जो आहे तो स्वच्छ धुवून टाकायचा आहे. आणि नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. पण कढई पण आपल्याला थोडी जाडच घ्यायची आहे. आणि तो लोण्याचा गोळा जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे. आणि हे आपल्याला असे सारखे हलवत राहायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की लोणी वितळायला लागले आहे, म्हणजे त्याचे तूप तयार व्हायला लागलेले आहेत. असे सारखे आपल्याला ते ढवळत राहायचे आहे. आता बघा तुम्ही इथे किती मस्त असे तूप आपले दिसत आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि थोडा वेळ हे गार होऊ द्यायचे आहे. नंतर ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे गाळणीने, म्हणजे अशा पद्धतीने आपले छान असे तूप तयार होते. आता इथे तुम्ही बघू शकता मी हे गाळणीने गाळून घेतलेले आहेत.
आणि आपले मस्त असे तूप तयार.